येवल्याच्या मुकादमानं मराठा ओबीसींमध्ये भांडण लावण्याचं काम केलं. मनोज रांगेंचा नाव न घेता छगन भुजबळांवर जोरदार हल्लाबोल. दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंग बुजवण्याचा मोठा निर्णय. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या बैठकीत निर्णय. पार्किंग जागेबाबत पुनर्विकास प्रस्ताव सरकारकडे सादर करणार. नीट परीक्षा गैरप्रकारातील मुख्य आरोपी गंगाधरला अटक. सीबीआयच्या पथकानं आंध्र प्रदेशातून केली अटक. गंगाधर सध्या बंगळुरूमध्ये सीबीआयच्या कोठडीत. नीट यूजीच्या समुपदेशनाला विलंब होण्याची शक्यता. जुलै महिन्याच्या अखेरीस समुपदेशन सुरू होणार असल्याची माहिती. तर नीटच्या फेरपरीक्षेला एनटीएचा विरोध. मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस अजित पवारांमध्ये रात्री खलबत. विधान परिषद रणनीतीसह खाते बदलाबाबत चर्चा झाल्याची माहिती. सगळे सोयरेसह 13 जुलैपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा त्यानंतरची भेट थेट मुंबईत. हिंगोलीतील संवाद रॅलीमध्ये रांगेंचा सरकारला इशारा. पंढरपुरात आषाढीसाठी आजपासून विठ्ठलाचे 24 तास दर्शन सुरू. 25 जुलैपर्यंत विठुरायाचं 24 तास दर्शन घेता येणार. अयोध्येप्रमाणे गुजरातमध्येही भाजपचा पराभव करू. अहमदाबादमधील कार्यकर्ता मेळाव्यात राहुल गांधींनी व्यक्त केला विश्वास. उद्धव ठाकरेंची छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा. भाजपमधील नाराज नेत्यांचा शिवसेना युबीटीमध्ये होणार पक्षप्रवेश. संत तुकोबांची पालखी आज काटेवाडीत. परीट समाजाकडून धोत्राच्या पायघड्या घालून पालखीचं होणार स्वागत. दुपारी मेंढ्यांचं रिंगणही पार पडणार. बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी शरद पवारांना भेटण्यासाठी गर्दी. राज्यभरातून कार्यकर्ते गोविंदबागेत हजर. शरद पवार काटेवाडीजवळ पालखीचं करणार स्वागत. संगमनेरच्या कोतुळमध्ये दूध दरवाढीसाठी आंदोलन. दुधाला 40 रुपये लिटर प्रमाणे हमीभाव देण्याची मागणी. आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी औषध खरेदीला मंजुरी. 380 लाखांच्या औषध खरेदीसाठी राज्य सरकारची मान्यता. मुख्यमंत्री म्हणून मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका. चंद्रपूर जिल्ह्यातील सत्कार कार्यक्रमात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. रत्नागिरीमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा. गायीच्या वासराच्या अमानुष मृत्यू प्रकरणात निघणार मोर्चा. पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकणार मोर्चा. मध्य हार्बर लोकल मार्गावर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते बाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक. उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युबीटी पक्षाचा छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसंकल्प मेळावा. संत तुकोबांची पालखी आज काटेवाडीत. परीट समाजाकडून धोत्राच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत होणार. तर उपमुख्यमंत्री अजित पवारही पालखीत सहभागी होणार. मंत्री दादा भुसेंच्या पाठपुराव्यामुळे मालेगावात आदिवासी कुटुंबांची जमीन बागायती. आदिवासी बांधवांकडून पारंपरिक वाद्यांनी भुसेंचं स्वागत. अकोला शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. पावसाअभावी रखडलेल्या खरीपाच्या पेरणीला वेग. भगवान जगन्नाथ यांची 147वी रथयात्रा. अहमदाबादमध्ये जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात. यात्रेत सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक दाखल. निलेश लंकेंच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस. दूध आणि कांद्याला हमीभाव मिळावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. सुप्रिया सुळे आंदोलनाला भेट देणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.